व्हिट्स हॉटेल लिलाव प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेमध्ये ही चौकशी होणार आहे। लिलाव प्रक्रियेमध्ये मंत्री शिरसाटांच्या मुलाचा सहभाग असल्याचा समोर आलेला आहे। आयुक्त जितेंद्र पापळकरांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी पार पडेल। 150 कोटींची मालमत्ता 64 कोटींमध्ये विकल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्स आणि लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्फत उच्चस्तरीय चौकशी होणार आहे। या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलेला होता। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने चौकशी समितीमध्ये बदल केला असून आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती या प्रकरणाचा छडा लावणार आहे। 3 महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे सोपवण्यात आलेली होती। मात्र आता त्यात बदल करून ही जबाबदारी थेट विभागीय आयुक्तांकडे देण्यात आलेली आहे। हॉटेलच्या या लिलावानंतर उबाटासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला। या मालमत्तेचे बाजार मूल्य 150 कोटींच्या घरात असताना ती केवळ 64 कोटींमध्ये मोजक्याच लोकांना देण्यात आल्याचा आरोप झाला। विधिमंडळातही हा मुद्दा गाजला। विरोध पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं लिलावातून माघार घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचं आश्वासन दिलं होतं। समिती नेमली काही गैर नाहीये, त्यात जे काही इल्लीगल असेल त्याची चौकशी झाली पाहिजे। विभागीय आयुक्तांनी त्याची चौकशी केली पाहिजे। जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। म्हणून मला त्याच्याबद्दल कोणतीही हे नाही। चौकशी समितीने त्यांचं काम करावं आणि योग्य तो निर्णय त्याच्यात घेतला पाहिजे। अशा प्रकारे जर त्यात काही चुकीचं घडलं असेल तर ते सर्वांसमोर येईल पण, आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल।